विटे शहरातील यशवंतनगर गार्डन परिसरात नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासाठी असलेल्या वैयक्तिक पाईपलाईन अज्ञात व्यक्तींनी हत्याराच्या सहाय्याने कापल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेमुळे अनेक कुटुंबांचा पाणीपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या प्रकरणाबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित पाईपलाईन दुरुस्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। मात्र ही तोडफोड नेमकी कोणी केली, त्याची जबाबदारी कोण घेणार आणि अशा प्रकारांवर कारवाई का होत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। कट करण्यात आलेल्या पाईपलाईन या विट्याचे माजी नगराध्यक्ष विलास काका मेहत्रे यांच्या कुटुंबियांच्या तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांच्या घरांना जोडलेल्या असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ तांत्रिक बिघाड नसून जाणीवपूर्वक केलेली नगरपालिकेच्या मालमत्तेची नासधूस असल्याचा आरोप केला जात आहे। या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौथे यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे। नागरिकांना विनाकारण त्रास का दिला जातोय, हे आदेश कोण देत आहे आणि का देत आहे, पाणीपुरवठा विभाग याबाबत गंभीर आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत। विशेष म्हणजे संबंधित कुटुंबातील एक महिला भगिनी या भाजपच्या उमेदवार राहिल्या असल्याने राजकीय द्वेषातून काही कुटुंबांना टार्गेट केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। जर हे असे असेल तर हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून लोकशाही मूल्यांना धरून नाही, असेही प्रतिभा चौथे यांनी स्पष्ट केले। सध्या विटे शहरात नागरिकांना त्रास होईल अशी वर्तणूक करणारी कोणती तरी शक्ती कार्यरत असल्याची भावना निर्माण होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। या प्रकारामुळे संपूर्ण विटेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा। आज आपण आहोत यशवंतनगर मध्ये। इथे मेहत्रे कंपनी आमचे विलास काका मेहत्रे आणि त्यांच्या आसपासची सुनील मेहत्रे व आसपासची 4 घरे या ठिकाणी अज्ञात माते फिरू नये त्यांची रात्री कनेक्शन्स बाहेरून कट केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना आज पाणी पुरवठा झालेला नाही। आणि सकाळी ज्यावेळेला पाणी सुरू झालं त्यावेळेस सर्वांच्या लक्षात आलं की पाणी आतमध्ये पडत नाही, बाहेर काहीतरी गडबड आहे। चेक केले असता असं दिसून आलं की रात्री ह्या 4-5 घराची अज्ञात माते फिरू नये कनेक्शन बाहेरून पाईप कापलेले आहेत। ही तक्रार आमच्याकडे आलेली आहे। आम्ही आता ती दुरुस्तीसाठी आलेलो आहोत, पण त्या माते फिरूला पकडण्यासाठी पोलीस स्टेशनने सहकार्य करावं असाच प्रकार मायनी रोडला 2 दिवसापूर्वी घडलेला आहे आणि त्या ठिकाणी संबंधित FIR आम्ही पोलीस स्टेशनला पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दाखल केलेला आहे। तरी नागरिकांनी जागरूक होऊन अशा प्रकाराविषयी जरा जागरूक व्हावं व पाणीपुरवठा विभागाला लगेच ताबडतोब कळवावं, जेणेकरून त्याला पकडणं सोपे जाईल।